Welcome to all of you. I am Assistant Professor Sachin Falke, Department of History. आज आपण FYBAच्या NEP म्हणजेच नवीन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमातील FYBAच्या सेमिस्टर 1च्या इतिहास विषयाच्या एका चौथ्या मॉडेलचा आपण या ठिकाणी आज अभ्यास पाहणार आहोत. चौथं मॉडेल जे आहे त्या चौथ्या मॉडेलमध्ये आपल्याला इसवी सन पूर्व 6व्या शतकानंतरचा भारत या मॉडेलमध्ये जे दुसरं या ठिकाणी घटक आहे तो म्हणजे जैन धर्म आणि बौद्ध धर्म. म्हणजे याच कालखंडामध्ये भारतात जैन धर्माचा आणि बौद्ध धर्माचा उदय, विकास आणि या ठिकाणी भरभराट झालेली आपल्याला दिसून येते. त्यापैकी आज आपण अभ्यासक्रमासाठी जैन धर्म हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वात प्रथम आपण जैन धर्माचा इतिहास या ठिकाणी जाणून घेणार आहोत. जैन धर्म हा भारतातील एक प्राचीन असा धर्म म्हणून ओळखला जातो. जैन धर्म हा भारतातील एक प्राचीन धर्म, त्याचबरोबर या धर्माचा उगम हा वैदिक धर्माच्या काळात झाला असला तरी तो एक स्वतंत्र आणि वेगळा धर्म म्हणून मानला जातो. जैन धर्माचा अर्थ आहे जिनांचा मार्ग. जिन म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे. इंद्रिय म्हणजे कान, नाक, डोळा, त्वचा, जीभ या इंद्रियांवर ज्यांनी विजय मिळवला त्यांना आपण जिन असं म्हणतो. या जैन धर्माची स्थापना ही वृषभदेव यांनी केलेली आहे. वृषभदेव हे जैन धर्मातील प्रथम तीर्थंकर होते आणि त्यांना आदिनाथ असं सुद्धा या ठिकाणी म्हणतात, कारण ते पहिले तीर्थंकर होते आणि जैन धर्मानुसार त्यांनीच धर्म, समाज आणि आचार धर्माची या ठिकाणी सुरुवात केली आणि मानवी समाजाचे पहिले ते मार्गदर्शक ठरले. एकूण जैन धर्मामध्ये 24 तीर्थंकर होऊन गेलेले आहेत आणि या 24 तीर्थंकरांपैकी अंतिम तीर्थंकर जे आहेत ते म्हणजे महावीर स्वामी म्हणजेच वर्धमान महावीर हे होते. इसवी सन पूर्व 6व्या शतकात महावीरांनी जैन धर्माचा या ठिकाणी प्रसार केला. यामध्ये सर्वात प्रथम आधी आपण वर्धमान महावीरांचं जीवन चरित्र या ठिकाणी अभ्यासणार आहोत. महावीर स्वामी हे जैन धर्मांचे शेवटचे तीर्थंकर होते आणि त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशालीच्या कुंडलपूर येथे या ठिकाणी झाला. त्यांनी 30 वर्षाचे असताना सांसारिक जीवनाचा त्याग करून तपस्वी जीवन त्या ठिकाणी स्वीकारले आणि 12 वर्ष त्यांनी ध्यान आणि अभ्यासात घालवली. त्यांच्या शिकवणीमध्ये अहिंसा, शाकाहार आणि संयम यावर त्यांनी खूप मोठा त्यांची शिकवण आधारलेली आहे. अशा या वर्धमान महावीरांचं जीवन आपण या ठिकाणी थोडक्यात अभ्यासणार आहोत. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे आणि अंतिम तीर्थंकर होते. त्यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये बिहार राज्यातील कुंडलग्राम म्हणजे सध्या वैशाली जवळ या ठिकाणी तेथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला देवी होते. ते लिच्छवी गणराज्याचे राजकुमार होते. बालपणापासूनच ते अतिशय संयमी, शांत आणि करुणावान आणि विचारशील होते. त्यांना वैभव, संपत्ती आणि ऐहिक सुखापेक्षा आत्मज्ञान आणि मोक्ष प्राप्तीची अधिक ओढ होती. वयाच्या 30व्या वर्षी महावीरांनी संसाराचा त्याग केला आणि त्यांनी घर, परिवार, राजसत्ता आणि ऐहिक सुखाचा परित्याग केला आणि आत्मसाक्षात्कारासाठी कठोर तपश्चर्या त्यांनी सुरू केली. त्यांनी 12 वर्ष जंगलात एकांतात उपवास आणि मौन, ध्यान आणि ध्यानधारणा करत कठोर साधना केली. या कालावधीत त्यांनी अनेक शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्या, पण तरीही ते डगमगले नाहीत. 12 वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर महावीर स्वामींना कैवल्य ज्ञान म्हणजेच पूर्ण ज्ञान प्राप्त झाले. त्यांना जीन म्हणजे ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे आणि अरिहंत म्हणजे सर्व कषायांचा या ठिकाणी नाश केलेला म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्यांनी समाजात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या 5 महान व्रतांचा त्यांनी प्रचार केला. त्यांनी कोणत्याही जाती धर्माचा भेद न मानता सर्वांना आत्मज्ञान आणि मोक्षाच्या मार्गावर चालण्याचा उपदेश केला. वर्धमान महावीर स्वामींनी इसवी सन पूर्व 527 मध्ये पावापुरी म्हणजे सध्याचं बिहार येथे 72व्या वर्षी निर्वाण प्राप्त झालं, म्हणजे त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी त्यांचा उपदेश पिढ्यानपिढ्या पुढे या ठिकाणी नेला आणि जैन धर्म आजही जगभरात पसरलेला आहे.
महावीर स्वामींचं जीवन हे संयम, करुणा, त्याग आणि आत्मशुद्धीचं या ठिकाणी प्रतीक म्हणून ओळखलं जातं. अशा या जैन धर्माचे जे प्रमुख 5 महान व्रत आहेत, महाव्रत ज्याला आपण म्हणतो, ही महाव्रत आपण या ठिकाणी आता समजून घेणार आहोत. जैन धर्मामध्ये नैतिक आणि आध्यात्मिक शुद्धतेसाठी 5 महान व्रतांचे पालन अनिवार्य असं मानलं जातं. हे व्रत सर्व तीर्थंकरांनी आणि विशेषतः भगवान महावीर स्वामींनी उपदेशित केलेले आहेत. या व्रताचं पालन करून मनुष्य आत्मशुद्धी आणि मोक्षाच्या मार्गावर जाऊ शकतो. पहिलं व्रत म्हणजे अहिंसा. हे सर्वात महत्त्वाचं व्रत आहे. कोणत्याही जीवाला शरीराने, मनाने किंवा वाणीने इजा न पोहोचवणे म्हणजे अहिंसा होय. जैन धर्मामध्ये हे सर्वात महत्त्वाचं व्रत मानलं जातं. त्यानंतर दुसरं व्रत जे आहे ते म्हणजे सत्य. जे सत्य आहे तेच बोलावे आणि धर्मामध्ये खोटेपणाचा त्याग करावा. तिसरं व्रत म्हणजे या ठिकाणी अस्तेय, म्हणजे चोरलेले किंवा दुसऱ्याने न परवानगीने घेतलेले काहीही न घेणे. चौथं व्रत आहे ते म्हणजे ब्रह्मचर्य. इंद्रियांच्या नियंत्रणासह मन, वाणी आणि शरीराच्या पवित्रतेचा मार्ग म्हणजेच या ठिकाणी ब्रह्मचर्य. आणि शेवटचं आणि 5वं व्रत आहे ते म्हणजे अपरिग्रह, म्हणजे धन, मालमत्ता, वस्तू आणि इंद्रिय सुखाचा पूर्णपणे त्याग करून त्यामध्ये आसक्ती न ठेवणे. अशा या एकूण 5 महान व्रतांना महाव्रत असं म्हटलेलं आहे. हे 5 व्रत या ठिकाणी संन्यस्त व्यक्तींसाठी कठोर स्वरूपात असतात, तर सामान्य गृहस्थांसाठी याचं सौम्य रूप म्हणजे अनुव्रत असतं. या व्रताचं पालन केल्याने व्यक्ती आत्मिक उन्नती आणि या ठिकाणी ती साधते आणि मोक्ष मार्गाकडे या ठिकाणी वाटचाल करते. अशा या जैन धर्माच्या शिकवणुकीवर सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये किंवा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जैन धर्माचा उदय, विकास आणि त्यांची शिकवण थोडक्यात स्पष्ट करा. अशा वेळेला आता आपल्याला जैन धर्माची शिकवण समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. जैन धर्माची मुख्य शिकवण ही अहिंसा, सत्य, संयम, त्याग आणि आत्मशुद्धी यावर आधारलेली आहे. या धर्माचं अंतिम उद्दिष्ट आहे ते म्हणजे मोक्ष प्राप्ती, म्हणजेच जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती मिळवणे हा जैन धर्माचं सर्वात महत्त्वाचं अंतिम उद्दिष्ट आहे. जैन धर्म मानतो की प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे आणि तो आत्मा स्वतंत्र आणि शाश्वत आहे. आत्मा आपल्याच कर्मामुळे या संसारात अडकतो आणि म्हणूनच कर्माचा नाश करून आत्म्याची शुद्धी करणं हेच खरं धर्म आहे. भगवान महावीर स्वामींनी सांगितलेलं आहे की अहिंसा परमो धर्म, म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा म्हणजे पाप आणि सर्व सजीव प्राण्यांप्रती करुणा हीच खरी धार्मिकता आहे. जैन धर्मामध्ये केवळ शारीरिक हिंसेलाच नव्हे तर वाणी आणि मनाने होणाऱ्या हिंसेलाही या ठिकाणी टाळलं जातं. जैन अनुयायी लहान सूक्ष्म जीवांची सुद्धा काळजी घेतात. जैन धर्म कर्मसिद्धांतावर भर देतो. चांगले कर्म फळ देते आणि वाईट कर्म बंधन घडवते. त्यामुळे जैन धर्मानुसार आपले विचार शुद्ध आणि कृती या ठिकाणी या तिन्ही पाळ्यावर शुद्ध राहणे आवश्यक आहे. याशिवाय जैन धर्मात अनेकांतवाद आणि स्त्यात्वाद या तत्वांचा देखील उल्लेख आहे. याचा अर्थ असा की कोणत्याही गोष्टीचे अनेक दृष्टिकोन असू शकतात, त्यामुळे सहिष्णुता आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. जैन धर्म मनुष्याला स्वतःच्या प्रयत्नाने आणि आत्मोन्नती करण्याचं या ठिकाणी शिकवतो. कोणत्याही देवतेवर अवलंबून न राहता स्वतःच्या संयम, तप, त्याग आणि साधनेने मोक्षप्राप्ती साधावी ही या धर्माची प्रमुख शिकवण आहे. जैन धर्माचे समाजावर याचा काय प्रभाव पडलेला आहे तर अहिंसेचा प्रभाव हा या ठिकाणी पडलेला दिसून येतो. महात्मा गांधींनी अहिंसा हे तत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर शाकाहाराचा प्रसार हे देखील समाजावरती याचा प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. जैन धर्माने अनेक अशी मंदिरं आणि त्या मंदिरांची निर्मिती देखील केलेली आहे. दिलवाडा, शत्रुंजय, दिलवाडा हे जैन मंदिर आणि शत्रुंजय हे पालिताना टेकडीवरील मंदिर ही जैन धर्मातील प्रसिद्ध अशी वास्तुकला आणि धार्मिक स्थळं म्हणून ओळखली जातात. दिलवाडा मंदिर हे माउंट आबू येथे असून संगमरवरी कोरलेल्या उत्कृष्ट कामासाठी ते प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर शत्रुंजय टेकडी पालिताना येथे 900हून अधिक जैन मंदिरं आहेत आणि जी अनेक शतकांमध्ये बांधली गेलेली आहेत. त्याचबरोबर शिक्षण आणि व्यापारात देखील जैन धर्माचा समाजावर प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. निष्कर्षाकडे वळूया आपण. जैन धर्म हे शांततेचं आणि नैतिकतेचं प्रतीक आहे.
त्यांची शिकवण आजही तितकीच या ठिकाणी महत्त्वाची आहे. आत्मशुद्धी आणि मोक्ष साधना यावर भर देणारा जैन धर्म ओळखला जातो. मानवतेचा खरा संदेश देणारा पुरातन मार्ग म्हणजे जैन धर्म म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या अभ्यासक्रमामध्ये आपण जैन धर्म, या जैन धर्माचा उदय, वर्धमान महावीरांचं जीवन, वर्धमान महावीरांनी दिलेली शिकवण आणि त्यातून या ठिकाणी जैन धर्माचा समाजावर पडलेला प्रभाव या एकंदरीत सर्व घटकांचा आपण विस्तृतपणे या ठिकाणी आढावा घेतला. धन्यवाद.